नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज आम्ही आलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात छान स्टेज कुठे भेटतील आणि त्र्यंबकेश्वरची जी पूजा असते जर ते मला शूट करायला भेटलं तर नक्कीच मी ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्र्यंबकेश्वर टेम्पल, त्याच्या आजूबाजूचं मार्केट हे सगळं आपण कवर करणार आहोत. आज मी असं ठरवलं की रेदर दॅन शोईंग यू द रोड टूर मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरमधलं सगळं दाखवणार आहे. कारण का रस्ते मी तुम्हाला खरं सांगू खूप जास्त बेकार आहेत, खूप जास्त बेकार आहे. मी काल त्या टोलवाल्या माणसाला देखील हेच सांगितलं की जर जमल्यास ते तर काही करू शकत नाही, पण आमचा निरोप ॲटलीस्ट कळवा की रस्ते खूप जास्त खराब आहेत. रस्त्यावर खड्डे आहेत आणि असे खड्डे आहेत की जर तुम्ही काळोखा झाले तर खड्डे दिसणार पण नाही तुम्हाला. तर खूप खूप वाईट अवस्था आहे. तर आता झालेली आहे सकाळचे आय गेस 7:50 झालेली आहेत आणि म्हणून मी बोलली की पूजेला निघण्याच्या आधी मी तुम्हाला पटकन एक रूम टूर देते. हा मला सगळ्यात बेस्ट स्टे वाटला. जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला येताल तुम्ही हा स्टे नक्की घेऊ शकता. थोडंसं कॉस्टली साईडला आहे, बट नक्कीच जर तुम्ही एकदम हॅक्टिक ट्रॅव्हलमधून आला आहात आणि यू आर अ फॅमिली ऑफ 4 or 5 पीपल, सो सर्टनली हे एक खूप छान ऑप्शन आहे. सो विदाउट एनी बकवास लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. हा आहे आमच्या हॉटेलचा लॉबी एरिया. आम्हाला भेटलेला रूम 2nd फ्लोअरवरती. बाकी जे खालचं रिसेप्शन एरिया मी तुम्हाला नंतर दाखवतेच. सो हा आहे आमचा रूम नंबर 202. एंटर केल्यानंतर तुम्हाला एक भेटतो असा लॉंग असा एल शेपचा सोफा अलॉंग विथ अ टीव्ही, फॅन आहे. शिवाय 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 तुम्हाला इकडे एक फ्रीज देखील दिला जातो. सो तुम्ही जर तुमचे काही कोल्ड ड्रिंक्स वगैरे आणत असाल तर यू कॅन सर्टनली यूज दिस फ्रीज ॲज वेल. त्याच्यानंतर हा तुमचा हॉल झाल्यावरती ठीक आहे, आपण तुम्हाला जर व्ह्यू बघायचा आपण व्ह्यू पण बघून घेऊया. व्ह्यू खूप बेसिक आहे, असा काही तुम्हाला फॅन्सी असा व्ह्यू ॲज सच नाही आहे. बाहेर थोडासा असा व्ह्यू आहे. ठीक आहे, यू कॅन सी द माउंटन्स. आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आतमध्ये. हा आपला बेडरूम एरिया आहे. हा तुम्हाला एक बेड भेटतो आणि एक एक्स्ट्रा मॅट्रेस भेटते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे एक लॉंग असा मिरर अलॉंग विथ अ स्पेस, म्हणजे कबर्ड आहे. त्या कबर्डमध्ये तुम्हाला जर काय पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे सामान ठेवू शकता. देन देर इज अ स्मॉल ड्रॉवर ऑल्सो. ठीक आहे, हे झालं. आपला हा बेड झालेला आहे. बेडच्या इथे पण खालती कॅबिन स्पेस आहे दोन्ही बाजूला. सो देर ऑल्सो यू हॅव अ कॅबिन स्पेस देर. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं वॉशरूम्स. ठीक आहे, सो हे मिरर भेटतं, हे बेसिन आहे. आणि तुम्ही जर बघाल तर 24 तास गरम पाणी आणि थंड पाण्याची सोय आहे. आणि हे तुमचा फुल कम्प्लीट वॉशरूम असणार. वॉशरूमला पण बऱ्यापैकी हँगिंग स्पेस आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या बाल्कनी एरियाकडे. झाली. सो हा तुम्हाला एक बाल्कनी स्पेस भेटतो. अँड द व्ह्यू इज जस्ट अमेझिंग. तुम्ही जर बघू शकता तर तुम्हाला पाठी धुक्यात लपलेले डोंगर सुद्धा दिसतात. अँड द मौसम इज व्हेरी रिफ्रेशिंग. बेसिकली असा होता आपला एक छोटासा रूम टूर. आणि ह्या हॉटेलचं नाव आहे द ब्रह्मा व्ह्यू आणि जस्ट त्र्यंबकेश्वर टेम्पलपासून 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि खालतून मी दाखवते तुम्हाला की हॉटेल वगैरे कसं दिसतं. सो आम्ही पे केलेले 2200 रुपीज. आणि बट हे जे रेट्स आहेत ना ते व्हॅरी होत असतात. सो वी कॅनॉट कन्फर्म यू अबाउट द डेट्स. आणि अशा प्रकारे आमचं रूम टूर झालेलं आहे. आता आपण जाऊयात आपल्या पूजेसाठी. ॲक्च्युली दीदीची शांती आहे, सो ते एक शांतीचा व्हिडिओ जर मला काढता आला तर नक्कीच मी काढेन आणि तुमच्यावर शेअर करेन. हॅलो, चेकआउट करतो.
आणि हा आपला रिसेप्शन एरिया आहे. चेक इन एंड चेक आउट टाइम हा तुम्ही हॅलो हॉटेलच्या बाहेर तुम्हाला असा काहीसा व्ह्यू आहे आणि हे आहे आपलं हॉटेल. ठीक आहे. सो इथे आपण स्टे केलेला. ॲम्पल पार्किंग स्पेस सुद्धा आहे आणि वातावरण तर खूप छान आहे. सो आता आपण निघालो आहोत आपल्या पूजेच्या दिशेने. चलते रहो चलते रहो चलते रहो चलते रहो. आणि जे तुम्हाला समोर दिसत आहे ते आहेत ब्रह्मगिरी पर्वत रांगा, म्हणजे ते कम्प्लीट रेंज आहे. आणि याच रस्त्याने आपण त्र्यंबकेश्वर टेम्पलच्या मागून जाणार आहोत आपल्या पूजेच्या दिशेने. सो ती पूजा वेगळीकडे होणार आहे आणि त्र्यंबकेश्वर टेम्पल वेगळीकडे आहे. आम्ही पोचलेलो आहोत आश्रमाच्या इथे. म्हणजे आता त्यांनी आम्हाला एक रूम अलोकेट केलेली जिथे ते लोक तुम्हाला नवीन क्लोथ्स देतात आणि त्यानंतर मग आपण पूजेला जायचं आहे. तर त्यांनी आम्हाला एक रूम दिलेला, म्हणजे आम्रपाली नावाचं आश्रम आहे. आम्रपाली आश्रमपासूनच थोड्या अंतरावरती त्यांनी आम्हाला एक रूम दिलेला छोटासा, जिथे आम्ही चेंज वगैरे करू शकतो असं. तर मग मी तुम्हाला एकदा तो रूम पण दाखवते आहे. नंतर आपण बघणार आहोत जर आपल्याला पूजा जर रेकॉर्ड करता आली तर ती पूजा देखील रेकॉर्ड करणार आहोत. आणि मी तुम्हाला आता जाता जाता ते आश्रम कसा आहे, त्याचा एरिया कसा ते पण दाखवते. हा काहीसा रूम असतो. तुम्ही जर इकडे आलात तर तुम्ही हा रूम सुद्धा घेऊ शकता अकोमोडेशन पर्पजसाठी. बरोबर आहेत ना. ओके. आणि हे त्यांचा लॉबी एरिया आहे असं काहीचा. ठीक आहे. सो तुम्हाला इकडे अकोमोडेशन मिळू शकतं किंवा ते लोक जर तुम्हाला चेंज वगैरे करायचे असतील कपडे, कारण का पूजेच्या वेळेला नवीन कपडे घालायचे असतात. सो कधी कधी जर आपण नाही घालून आलो तर ते देखील आपल्याला प्रोव्हाइड करतात. छोट्या उंडीसोबत 3 लाख छत्री घ्या. दीदीला त्या लोकांनी असं पिंक कलरचा ड्रेस दिलेला आहे. तर आता आपण चाललो आहोत त्या आश्रमाच्या दिशेने. ठीक आहे. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर नेहमीप्रमाणेच आम्हाला उशीर झालेला आहे. सो हे गोवर्धन नावाचं एक असं बिल्डिंग टाईप होतं. तिथे त्यांनी आम्हाला अकोमोडेशन म्हणजे फक्त चेंज करण्यापुरती आम्ही घेतलेलं. अकोमोडेशन काल होतं बट आम्ही हे अकोमोडेशन नाही घेतलं. आणि इकडे समोरून तुम्ही बघू शकता मस्त धबधब्यांचं दृश्य आहे. सगळी घरं आहेत आजूबाजूला. आणि इकडे जास्तीत जास्त ना अशीच ठिकाणं आहे जिथे तुम्हाला पूजा वगैरे तुमची करून देतात किंवा शांती वगैरे असेल तर लोक करून देतात. सो आता आपण आश्रमाच्या दिशेने चाललो आहे. सो हे आपलं आश्रम आहे आम्रपाली नावाचं. आणि इकडे त्यांचं कार्यालय आहे आणि पूजा देखील होतात इथे. ऑफिस आहे, पूजा हॉल आहे इथे, ते भोजन कक्ष आहे. आता आपण हो पप्पांकडे भोजन कक्षाकडे जाणार आहोत. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम् एषां कृतिस्तो भगवान् मंगलम्
यतनोरिः तदेव लगनं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ग्रीकं स्मरामि लाभस्तेषां गजस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां विन्द्यवनश्यामो मुदयस्तो जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धर्मधरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवाणि तिरुमतिर्ममो सर्वेष्वारम्भकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वराः देवानि सन्तु नःसिद्धिं ब्रह्मेशानि जनार्दनः विनायकं गुरुं भानं ब्रह्म विष्णुमहेश्वरः सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। तो सब लोगों ने 12 बार प्रणाम कीजिए। 12 टाइम दंडन पिटू 12 दफे नमस्कार करो। ओम लक्ष्मी नारायणाभ्य नमः, ओम उमा महेश्वराभ्य नमः, ओम वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः, ओम शचि पुरंदराभ्य नमः, ओम माता पुत्र चरण कमलेभ्यो नमः, ओम इष्ट देवताभ्यो नमः, ओम कुल देवताभ्यो नमः, ओम ग्राम देवताभ्यो नमः, ओम स्थान देवताभ्यो नमः, ओम वास्तुदेवताभ्यो नमः, ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, ओम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् श्री कर्म प्रधान देवता आराध्य देवता। यहाँ से बैठे बैठे भगवान त्र्यंबकेश्वर को प्रणाम कीजिए। पीछे बड़ा फोटो है त्र्यंबकेश्वर भगवान को, उस फोटो को प्रणाम करो। त्र्यंबकेश्वराय सांगाय सपरिवाराय नमः। प्रार्थना पूर्वक नमस्करोमि हस्ते जलमानाय। राइट हैंड में 2 चम्मच जल लीजिए। उजला हाथ दोनों पड़ा पानी है। जो पति पत्नी साथ में बैठे हैं उन लेडीज लोगों करा लो। मुदियच्च शांत सदृशच्छवयन्ति सद्यः प्राणात्मोचमैस्तदप्रियोचित्रं कैर्जीव्यते हि कुपितां तत्दर्शनेन सगणेशौर्याद्यावतिशोषमात्मकर्मः बृहस्पतिक्षेमकेन्द्रो देव भगवान को आरती दो। आरती जगह पर रख दो। आपके दोनों हाथ आरती के ऊपर गरम करें। सो आपली मेन पूजा जी होती ती संपन्न झाली आणि आता आम्ही आलो आहोत इथे हवनगृहामध्ये। सो इथे हवन होणार आहे आणि हवन झाल्यानंतर मोस्ट प्रॉब्ली आपलं भोजन असणार आहे, तर ते देखील मी तुम्हाला दाखवते। तर आता हे हवनकुंड आहे 3 वेगवेगळे आणि तसं अलोकेट केलं जातं। तन्नो अग्नि प्रचोदयात् सर्वमंगलनामाय नमः। अग्नये नमः। प्रार्थना पूर्वक नमस्करोमि। अग्नि को प्रणाम किया। गणपतये नमः। ओम कृष्णेन रसाप्रतमानो निवेशयन्ति हिरण्येन सवितारथेन देवो जाति भुवनानि पश्यन्। ओम सूर्याय नमः। रसाप्रतमानो निवेशयन् हिरण्येन सवितारथेन देवो जाति भुवनानि पश्यन्। ओम सूर्याय नमः। रसाप्रतमानो निवेशयन् हिरण्येन सवितारथेन देवो जाति भुवनानि पश्यन्। ओम सूर्याय नमः। सो आता आलो आहोत आम्ही भोजनासाठी आणि कोशिंबीर आहे, सांबार आहे, मुगाची आमटी कम भाजी आहे, पोळी आहे आणि गरमागरम असा भात आहे। सो ते आता आम्ही खातो। मस्त गरम आहे जेवण, तर आता बघतो त्याची चव कशी आणि मस्त एन्जॉय करतो। पूजा झालेली आहे आणि चेंज करण्यासाठी त्यांनी आम्हाला परत एका रूममध्ये पाठवलेलं आहे। आश्रमात देखील तुम्हाला असे रूम्स भेटतील। जर तुम्हाला यायचं आहे तर तुम्ही इकडे 1 दिवस आधी येऊन इकडे रूमवरती राहू शकता आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कंटिन्युअसली त्यांची पूजा वगैरे अटेंड करून मग तुम्ही जाऊ शकता। सो मी तुम्हाला त्यांचा रूम टूर देते की त्यांचा रूम कसा दिसतो ते। सो जर तुम्हाला हे अकोमोडेशन आवडलं तर तुम्ही नक्कीच इथे राहू शकता, का ते थोडंसं तुम्हाला अफोर्डेबल पडेल। बट मी तुम्हाला दाखवते आधी रूम कसा आहे। काहीसा त्यांचा रूम आहे। इकडे तुम्हाला एक्स्ट्रा बेडशीट, मॅट्रेसेस, उशा वगैरे सगळ्या आहेत। इथे एक अशी खाट दिली जाते तुम्हाला, दुसरी इथे खाट आहे, थोडेसे टेबल्स आहेत। इथे तुमचा बाथरूम आहे, ठीक आहे, आणि इथे त्याला लागूनच वॉशरूम आहे, ठीक आहे। सो यू गाईज कॅन यूज इट इफ यू वॉन्ट टू। आणि
पूर्ण बाकी आश्रमाचे डिटेल्स, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं मी खालती देते. जेवण ठीकठाक आहे, म्हणजे चव छान आहे जेवणाची आणि एकदम ते टिपिकल जसं आपण मंदिरात जेवतो तसं फिलिंग येतं. सो ते तुम्ही नक्की इथे येऊन एन्जॉय करू शकता आणि जर तुम्हाला अशी शांती करायची असेल तर नक्कीच तुम्ही ती शांती देखील करू शकता. आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. जाता जाताच त्र्यंबकेश्वरचं मंदिर देखील आम्ही विजिट करणार आहोत. सो ते देखील मी तुम्हाला दाखवते. म्हणजे काय माहिती सो आम्ही पोचलेलो आहोत आता त्र्यंबकेश्वर मंदिराकडे. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, इथे जे तुम्हाला बाजूला दिसत आहेत ते ब्रह्मगिरी पर्वत आहेत. तुम्ही खाली बघू शकतात की ढग किती खाली उतरलेले आहेत. हलका हलका पाऊससुद्धा चालू आहे. तर आम्ही पाठीमागे आमची गाडी पार्क केली आहे आणि तुम्हाला ॲक्च्युली तुम्ही हे वालं लोकेशन एक डोक्यात ठेवू शकता की ह्याच्यात जस्ट ऑपोजिट साईडला आहे, किंवा तुम्ही जरी गुगल मॅप्स लावलं तरी गुगल मॅप्स तुम्हाला आरामशीर या लोकेशनवरती पोचवतं आणि लोकलाईट्स आहेच तुमच्या हेल्पसाठी. सो आता आपण चाललेलो आहोत मंदिराकडे आणि तुम्ही असं रस्त्यात बुट्टा वगैरे देखील एन्जॉय करू शकता. त्र्यंबकेश्वर जू सेंटर. तसं आज वीकडे असून सुद्धा बऱ्यापैकी गर्दी आहे आज. इथे रुद्राक्ष वगैरे सुद्धा तुम्हाला भेटेल. हे बघा रुद्राक्ष वगैरे सगळं आहे. टेम्पल आहे की तिथे आहे का? टेम्पल कुठे? हेच आहे ना टेम्पल, पण जाणारे कोण दिसत नाही, येणारे दिसत. टेम्पलची एंट्रीसाठी आम्ही शोधतो. तुम्ही कळत नाही. विचारा ना कोणाला तरी. काय प्रवेश कुठून आहे? प्रवेश कुठून आहे? कुठून आहे? होय हे धागा आहे, डमरू आहे. पप्पा पप्पा जाताना आठवण करा, तो नामवाला जे आहे ना असं ते आपण चिपकवतो ते पण आहे तिकडे. सो ते आपण गणपतीसाठी घेऊयात सगळ्यांना, मग ते लावायला ना बरं पडेल. पहिले गाडीकडे पाठवूया, एका बाकीच्यानी खरेदी कर देऊ है ना. हा म्हणजे हे बघा इथे तुम्हाला डमरू सुद्धा वगैरे भेटतील. नक्कीच परचेस करू शकता. हे बघा बऱ्यापैकी चालणं आहे, म्हणजे तसं लांबच आहे म्हणायचं. चल मामा. अरे यार मम्मी इकडे ये. मम्मा पप्पा काय पागल बघून चाललेत का गं? कुठे गेले? हा ते बघ दीदी कुठे? ती बघ ती गाय खात पण नाही ग. आणि इथून तुमचं मेन एंट्रन्स सुरू होतं टेम्पलचं. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला
अरे इथे छान असे भोवरे सुद्धा आहेत विकायला 10-10 रुपयाला. मिठाई आहे, डमरूचं दुकान आहे, इथे वेगवेगळे तुम्हाला भांडी साहित्य भेटतील. बांगड्या आहेत, ते कसल्या म्हणून बोलतात आपण? हा, लाखेच्या बांगड्या आहेत. आणि अशी खूप व्हेरायटी ऑफ स्टोर्स आहे. तुम्हाला रुद्राक्षाचं भंडार, रुद्राक्ष वगैरे जे काही शंकरला रिलेटेड आहे ना ते सगळं तुम्हाला खूप मस्त मस्त भेटेल इथे. छोट्या कुर्त्या पण आहेत जे तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता. नाही त्याचा व्हिडिओ आला असणार माहिती काय. आणि असं सगळं आजूबाजूचा परिसर आहे. सो खूप काय आहे जे तुम्ही इथे परचेस करू शकता इकडच्या म्हणजे दुकानातून वगैरे. हे काम करते आता इथून मंदिर. हा, इथे चप्पल स्टँड आलेला आहे. होपफुली जवळच असेल मंदिर. आणि आपलं हे टेम्पल आहे. नाही ना, आपलं हे टेम्पल आहे. पाऊस सुरू झालेला आहे तर आम्ही पुढे जातो. ॲक्च्युली पप्पा ना जरी गेले आहेत तर मी त्यांना शोधतो. सो आई दीदीचा फोन माझ्याकडे. हे उत्तर महाद्वार आहे. इथून एंट्री. हे लाईन आहे इकडे. पप्पा मम्मा पाठीमागे राहिली आहे. आशू दीदी आहे मम्मा बरोबर. ते बऱ्यापैकी हा रस्ता होता आम्ही जातो ना तो हा रस्ता. अच्छा, आपण आता या द्वाराने बघूयात. ऍक्च्युली आतमध्ये फोन मला वाटतं अलाउड 4 तास 3 तास प्लस. आतमध्ये अलाउड नाही आहे. तर आपण बघूयात. जर आजचं दर्शन झालं तर आम्ही तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सो अनफॉर्च्युनेटली इतकी गर्दी होती की 3 तासाची अक्षरशः लाईन आहे. आणि सिन्स आम्हाला मुंबईला लवकर निघायचं आहे तर आम्ही आता निघालेलो आहोत. आणि पप्पानी आम्हाला रस्त्यात हे घेऊन दिलेलं आहे. त्याला म्हणतात रामकंद मूळ ना. जर हे तुम्ही खाल्लं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मी हे फर्स्ट टाइम खाते माझ्या लाईफमध्ये. इगतपुरीच्या नंतरच कसारा येतो ना. इगतपुरीला आपण स्टॉप घेऊया, पाणी वगैरे घेऊया, तोपर्यंत नॉन स्टॉप जाऊया. स्वीट आहे पण थोडं वेगळं आहे. ठीक आहे, आता आम्ही इथून निघालेलो. तुझी ओढण्या मम्मा. फेकून देतोय. तर आता आम्ही निघतोय आता इथून आणि मुंबईच्या दिशेने जातोय. सो आजचा व्लॉग एवढाच होता. ऍक्च्युली आय एम सो सॉरी की तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिर नाही नीट बघता आलं कारण का गर्दीच तेवढी आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला ह्यात स्टे बघायला भेटला की तुम्ही स्टे ऑप्शन कुठे करू शकता आणि ती नेमकी पूजा कशी असते वगैरे. बाकीचे आश्रमाचे डिटेल्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल्स ते मी व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहेत. सो तुम्हाला जर अशी शांती करायची असेल तर आजची जी शांती होती ती बेसिकली मेनली फोकस्ड होती सर्पदोष शांतीसाठी. बाकी त्यात नवग्रह शांती देखील होती. सो ह्या सगळ्या जर तुम्हाला शांती करायच्या असतील त्र्यंबकेश्वरला येऊन तुम्ही नक्कीच या आश्रमातील लोकांना अप्रोच करू शकता. गुरुजींना. दे आर व्हेरी हेल्पफुल, व्हेरी काइंड पीपल. द फूड इज ऑल्सो गुड. सो ओवरऑल अ ग्रेट एक्सपीरियंस. I hope you like this video. For more such amazing video, please subscribe to my channel. Hit a like button. Comment your opinions. I know आजचा व्हिडिओ इतका फ्रुटफुल नाही झाला
बट आय होप तुम्हाला ह्यातून एकतर इन्फॉर्मेशन भेटली की तुम्ही कुठेही स्टे करू मला हे शकता. बोलायचं ना. सो आजच्या व्हिडिओसाठी